ओम नमो ओंकारेश्वर देवतान ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आज सोमवार. तुम्ही मंडळीने माझ्याकडे तुमच्या काही घरगुती समस्या आहेत, हं? त्याबद्दल माझ्याकडे मेसेज करून तुम्ही सांगितलेलं आहे की आमच्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. तर मंडळी, आपल्याकडे ज्याने ज्याने नोंद केलेली आहे त्यांच्यासाठी मी प्रार्थना अशी केलेली आहे की तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहावं, तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं अशी मी प्रार्थना केलेली आहेच. परंतु बऱ्याच जणांनी आर्थिक परिस्थितीबद्दल प्रार्थना करा, लग्न जमत नाही याबद्दलही प्रार्थना करा. हं? अशा अनेक समस्यासाठी प्रार्थना करण्यासाठी सांगितलेलं आहे आपल्याला. हं? तर ज्याने लग्नासाठी प्रार्थना करायला सांगितली, लग्न जमत नाही, तर मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो की तुमचं या वर्षामधील लवकरात लवकर लग्न जमून लग्न चांगल्या प्रकारे निर्विघ्नपणे पार पाडावं अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो. ज्यांनी आर्थिक परिस्थितीबद्दल प्रार्थना करायला सांगितली, तर त्यांच्यासाठी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो की तुमची लवकरात लवकर आर्थिक परिस्थिती चांगल्या प्रकारे सुधारावं, तुम्ही जी कर्जबाजारी वगैरे झाला आहे ते कर्जमुक्त व्हावं अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो. काही जणांनी संततीबद्दलही प्रार्थना करायला सांगितली आहे. तर मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो की तुम्हाला लवकरात लवकर संतती प्राप्त हो, सुंदर, गुटगुटीत आणि आरोग्य संपन्न अशी संतती प्राप्त हो अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो. तसेच घरगुती समस्येसाठी सुद्धा घरामध्ये सुख समाधान लाभत नाही त्याबद्दलही मला प्रार्थना करायला सांगितली आहे. त्यांच्यासाठी सुद्धा मी प्रार्थना करतो की ओंकारेश्वर चरणी की त्यांना घरामध्ये सुख शांती समाधान त्यांचं चांगल्या प्रकारे आरोग्य लाभो आणि त्यांनी सदैव आनंदी राहावं अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो. तर मंडळी, अशा अनेक प्रार्थना आहेत, पण वेळेअभावी आपण हे व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगू शकत नाही, तरी क्षमा असावी. परत एकदा सर्वांसाठी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो. तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहो. ओम नमः शिवाय नमः. ओम